नमस्कार जय भीम मित्रांनो, आणि आज आपण नागपूरच्या या उत्खाना परिसरामध्ये पोहोचलो आणि इथे रमाई बौद्ध विहार या बौद्ध विहारामध्ये इथे महिलांचा आणि पुरुषांचा इथे एक समूह आहे आणि या विहारामध्ये तथागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वाढवण्याचं काम केलं जाते इथे आणि इथे निरंतर बुद्ध आणि धम्म संविधान वाचन आणि वेगवेगळ्या या ज्या महापुरुषांच्या जयंती सुद्धा साजऱ्या केल्या जातात आणि या आज सुद्धा इथे एक गाथा घेतण्यात आली आहे आणि विहारामध्ये उषा भवन चांदी मॅडम सुद्धा इथे आलेले आहे आणि त्यांनी सुद्धा इथे या गाथे वाचून सुद्धा हे आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगू जमलं मॅडम ना पहिल्या सांगा. उषा भवन चहांदे, आमचं विहार आहे रमाई स्मारक बुद्ध विहार. आमच्या इथे नेहमी वंदना होतं संध्याकाळी 6:30 वाजता. आर्याजी आहेत आमच्या, त्या घेतात वंदना. त्याच्यानंतर आमच्याकडे सहारे सर आहेत, ते बाबासाहेबाच्या 18व्या खंडाचं वाचन करतात. तसेच संविधानाचे पण वाचन सध्या चालू आहे आमच्या इथे. अशा प्रकारे आमच्याकडे कार्यक्रम चालू राहतो. सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या साजरा करतो आम्ही. आमच्या इथे फाल्गुन पौर्णिमा, दर पौर्णिमा आमच्या इथे परिश्रम पाठ होतात. दर पौर्णिमेमध्ये आमच्या 12 पौर्णिमेमध्ये. तसेच संध्याकाळी आम्ही खीरदान करतो पौर्णिमेच्या दिवशी. मे महिन्यामध्ये आमच्या इथे एप्रिल महिन्यामध्ये लहान मुलींचे शिबिर होणार आहे. 10 ते 15 वर्षाच्या मुलींचे शिबिर घेण्यात येणार आहे. थेट चॅनलची नलिनी धनराज वाळकेवाडी जुळलेले आहे आणि या विहारामध्ये सतत निरंतर येतात आणि इथून या विहारातून प्रसार आणि प्रसाराचा माध्यम सुद्धा करतात. थेट आपल्या चॅनलशी जुळलेले आहे आणि काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या बद्दल हे आपला प्रकाश टाकणार आहे. जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं आहे. बरं, आपला पद्याचं नमो बुद्धाय जय भीम. मी नलिनी धनराज वाळके, रमाई स्मारक बुद्ध विहार उंटखाना. नुकताच आपल्याकडे 2 मार्चला काळाराम मंदिर सत्याग्रह प्रवेशाचा सत्याग्रह जो झाला होता बाबासाहेबांच्या काळामध्ये, तर त्या सत्याग्रहाबद्दल देशभरात विशेषतः महाराष्ट्रामध्ये हा सत्याग्रह कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. हा सत्याग्रह बाबासाहेबांनी का केला, तर माणूस म्हणून जेव्हा प्रत्येक व्यक्तीला मंदिरात जाण्याचा परवानगी होती, पण शूद्र म्हणून महार जातीला आणि इतर ज्या शूद्र समाजातील जाती होत्या त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आलेला होता. मंदिरामध्ये पशुपक्ष्यांना परवानगी होती जाण्याची. कुत्रे, मांजरं, जनावरं त्या मंदिरात जाऊ शकत होते, पण मनुष्याला आणि विशेषतः शूद्र जातीतील लोकांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. हा प्रवेश का नाकारला याबद्दल बाबासाहेबांना खूप चिंता वाटायची की आम्ही तर माणसंच आहोत ना, पण माणसाला इतर माणसं जसे जातात तसे आम्हाला का नाही परवानगी देत मंदिरामध्ये जाण्याची. तर त्याकरता बाबासाहेबांनी तो सत्याग्रह घडवून आणलेला होता. तर या सत्याग्रहामागे बाबासाहेबांचा उद्देश हाच होता की आम्हीही माणसंच आहोत, तुम्ही जशी माणसं आहात तशीच आम्हीही माणसं आहोत. मंदिरात गेल्यानंतर त्या दगडाच्या मूर्तीला पूजण्यापेक्षा आपल्याला जो स्वाभिमानाचा हक्क पाहिजे होता तो मिळवून देणे हा बाबासाहेबांचा त्यामागील मुख्य उद्देश होता. आणि त्याच्याच करता बाबासाहेबांनी हा सत्याग्रह घडवून आणलेला होता आणि हा सत्याग्रह जवळपास 5 वर्षापर्यंत चाललेला होता. पण तरीही मधल्या काळामध्ये तो पूर्ण सक्सेसफुल झालेला नाही. जरी सक्सेसफुल झाला नाही तरी पण बाबासाहेबांना जे लोकांना घडवून सुचवायचं होतं आणि त्यांना जे मिळवून द्यायचं होतं त्यासाठी बाबासाहेबांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत. तर असा हा 2 मार्चचा जो दिवस असतो तो काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे आणि तो सत्याग्रहाचा दिवस आपण सर्वांनी नियमितपणे दरवर्षी पाळला पाहिजे असं मला वाटतं. मॅडमनी आपल्याला 2 मार्च एक ऐतिहासिक दिवस काळाराम मंदिर सत्याग्रह याच्यावर आपला प्रकाश टाकला आणि या काळाराम मंदिर ज्या सत्याग्रह झाला होता त्याच्यावर आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे आणि कुठे ना कुठे समाजामध्ये
जागृत करण्याचं सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे आणि या माध्यमातून लोकांपर्यंत एक संदेश पोहोचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कुठे ना कुठे समाजामध्ये ठिकठिकाणी असे माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती सुद्धा फैलण्याचं काम ते निरंतर करतात आणि आज आपल्या चॅनलशी त्यांनी भेटून काळाराम बंदी सत्याग्रहाचा वरती त्यांनी एक आढावा घेतला आणि आढावाच्या माध्यमातून जनतापर्यंत या काळाराम बंदी सत्याग्रहाचा एक मोठा आघात करताना आपल्याला थेट अपेक्षांची वार्ता केली आणि आमच्या चॅनलवरती सुद्धा त्यांना क्रांतिकारी जय भीम जय भीम. या उत्खनन परिसरामध्ये रमाई बुद्ध विहार आणि या बुद्ध विहारामध्ये शोभा पाने मॅडम जुळलेलं आहे आणि या विहारामध्ये सुंदर असं गाणं म्हणतात आणि प्रबोधनाचं काम सुद्धा करतात आणि आज आपल्या चॅनलवर सुंदर एक साजरं गाणं म्हणजे मॅडम जुळलेलं आहे आणि आपल्याला गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार सांगणार आहे. जाणून घेऊया त्यांच्यावरती गाण्याचे बोल. मॅडम आपला पहिला सांगा. जय भीम गुन्हा बुद्धा. जरी संकटाची काळ रात्र होती, जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती. पालवीत होते प्रकाशाचे गोले, चालवीत होते तुझे दोन डोळे. पालवीत होते प्रकाशाचे गोले, चालवीत होते तुझे दोन डोळे. प्रकाशाची गाणी मनी गात होती, प्रकाशाची गाणी मनी गात होती. अशी फौज माझी पुढे जात होती, अशी फौज माझी पुढे जात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती, जरी भीमराया तुझी साथ होती. गलतीच माझी गुलामात होती, जिंदगीत माझी सलामत होती. गलतीच माझी गुलामत होती, जिंदगीत माझी सलामत होती. तोडली सपाई गुलामाची बेडी, अशी झुंजणारी तुझी जात होती, अशी झुंजणारी तुझी जात होती. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती, तरी भीमराया तुझी साथ होती. जय भीम. नमो बुद्धा. जय भीम. मान्य मॅडमनी आपल्याला सुंदर असं गाणं आणि या गोड आवाज, या गोड आवाजाच्या माध्यमातून भीमराया तुझी साथ होती या गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचण्याचं काम सुद्धा केलं आहे आणि या सुंदर गाण्याच्या माध्यमातून कुठे ना कुठे समाजाला प्रबोधन झालं पाहिजे, कुठे ना कुठे बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि आज या नागपूरच्या या
कुटखाना परिसरातील रमाई बुद्धिविहार या ठिकाणी एक सुंदरसा उपक्रम राबवून त्यांनी जनतेपर्यंत आवाहन केलं आहे. आणि बाबासाहेबचे विचार आणि तथागताचे विचार आणि महापुरुषांचे विचार ताकदीने वाढवण्यासाठी जनतेने एकत्र यायला पाहिजे आणि समाजामध्ये जागृती फैलली पाहिजे. आणि आपल्या खेळ चॅनलची त्यांनी वार्ता केली आणि गाण्याची सुद्धा आपल्या चॅनल प्रस्तुत केला आहे. आणि आमच्या चॅनल सुद्धा त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय हिंद.